मालवण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात निळशाळ समुद्र किनारे, वॉटर स्पोर्ट्स आणि मालवणी सी फूड. पण या सगळ्याच्या पलीकडे मालवणचा एक वेगळाच चेहरा आहे. इतिहास जपणारे किल्ले, निसर्गाने नटलेल्या नदी काठच्या वाटा, शतकानुशतक जपलेल्या परंपरा आणि माणूस व निसर्ग यांचं अनोखं नातं. या प्रवासात आम्ही अनुभवणार आहोत मालवणचं असंच एक वेगळं रूप. चला तर मग सुरू करूया मालवणच्या या खास सफरीला. आमचा मालवणचा प्रवास सुरू झाला कुडाळ रेल्वे स्टेशन पासून. स्टेशनवर आमच्या ट्रिप कोऑर्डिनेटरची भेट झाली आणि तिथून आम्ही निघालो निवती या छोट्याशा गावाकडे. शहराची गर्दी मागे पडत होती आणि कोकणाची हिरवाई हळूहळू आमचं स्वागत करत होती. समुद्र किनाऱ्यालगत बसलेलं निवती हे गाव आजही आपली पारंपरिक जीवनशैली जपून आहे. पुढील काही दिवस आमचं वास्तव्य याच गावातील एका होमस्टे मध्ये असणार होतं. फ्रेश झाल्यानंतर आम्ही घरगुती कोकणी जेवणाचा आस्वाद घेतला. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर आम्ही निघालो मालवणच्या सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणाकडे. संध्याकाळच्या सुमारास आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याकडे रवाना झालो. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा एक उत्कृष्ट नमुना. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सुरक्षेसाठी उभारलेला सिंधुदुर्ग मराठा साम्राज्याचा दूरदृष्टीचा आणि सामर्थ्याचा साक्षीदार आहे. किल्ल्यात प्रवेश करताच त्याची भव्यता जाणवते. विशाल तटबंदी, समुद्राने वेढलेलं स्थान आणि त्यामागील अभियांत्रिकी कौशल्य पाहून त्या काळातील दूरदृष्टीची कल्पना येते. सुमारे तासभर आम्ही किल्ल्याच्या विविध भागांचा शोध घेत होतो. आणि मग आला दिवसातील सर्वात सुंदर क्षण. सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकू लागला होता. समुद्रावर पडणारा सोनेरी प्रकाश, लाटांचा मंद आवाज आणि तटबंदीवरून दिसणारं दृश्य खरोखरच अविस्मरणीय होतं. सूर्यास्ताच्या त्या सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही परत निवतीकडे रवाना झालो. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली एका वेगळ्याच अनुभवाने. वालावल गावातील कर्ली नदीतील आयलँड बोट सफारी. आमचे गाईड किशोर यांनी आम्हाला या परिसरातील जैवविविधता, मॅनग्रोव्ह परिसंस्था आणि येथे आढळणाऱ्या विविध पक्षी प्रजातींबद्दल माहिती दिली. कोकण ट्रॅव्हल क्लब मार्फत आजच्या टूरचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलो आहोत वालावलमध्ये. तर वालावलची जी खाडी आहे त्याच्या इथे आपली बोट सफारी आहे आणि हा निसर्ग तुम्ही बघू शकता. एवढा सुंदर नजारा आपल्या सिंधुदुर्गमध्ये आहे. पलीकडे नारळाच्या झाडांची सगळी लागवड केलेली आहे. पलीकडचं गाव आहे ते काळसे आणि इकडचं आहे ते वालावल. आणि ह्या दोन गावांना प्रवास करण्यासाठी ही बोट चालू असते. याच बोटमधून आपण इकडे जाणार आहोत. इकडे आयलंड आहे, त्याच्या पूर्ण भोवती आपण फेरी मारणार आहोत आणि वाटेत आपल्याला जे पक्षी दिसतील, प्राणी दिसतील, निसर्गाच्या काही गोष्टी आहेत
कांदळवन आहे, या सगळ्याची माहिती घेणार आहोत. इथे एक नारळ पण आहे ज्याला सापासारखा आकार आहे. म्हणजे रायगडवर जर आपण गेलो तर रायगडच्या एका भिंतीवरती सापाचा आकार कोरलेला आहे, त्याचं विशिष्ट महत्त्व आहे. तसाच काहीसा आकार इथे नारळाचा दिसेल आपल्याला आणि हा सीन सगळा आपल्याला बघायला मिळणार. आज आपण एन्जॉय करणार आहोत. बोट नदीच्या शांत प्रवाहातून पुढे सरकत होती. दोन्ही बाजूंना मॅनग्रोव्हची दाट वनराई आणि अधूनमधून दिसणारे पक्षी या प्रवासाला आणखी खास बनवत होते. निसर्गाचा हा अनुभव फक्त पाहण्यापुरता नव्हता, तर त्यामागचं महत्त्व समजून घेण्याची संधी देखील होती. आयलँड सफारी नंतर आम्ही पोहोचलो 14व्या शतकातील लक्ष्मीनारायण मंदिरात. मंदिरात प्रवेश करताच नजरेत भरतात ते येथील लाकडी खांब. प्रत्येक खांबावर अत्यंत बारकाईने केलेलं कोरीव काम पाहायला मिळतं. शेकडो वर्षापूर्वी आधुनिक साधनं नसताना कारागिरांनी घडवलेली ही कलाकुसर आजही तितकीच आकर्षक वाटते. खांबावरील नक्षीकाम, मंदिराची रचना आणि त्यातील सूक्ष्म तपशील पाहताना त्या काळातील कारागिरांचं कौशल्याचं खरंच कौतुक वाटतं. मंदिर परिसरात प्रवेश करताच नजरेत भरतो तो कमळांनी सजलेला शांत तलाव. आजूबाजूचं वातावरण इतकं प्रसन्न आहे की काही क्षण तिथे निवांत बसून राहावंसं वाटतं. मात्र या मंदिराची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची रचना. सामान्यतः मंदिराचं शिखर गर्भगृहाच्या वर असतं, पण येथे शिखर गर्भगृहावर नसून सभामंडप आणि गर्भगृहाला जोडणाऱ्या भागावर आहे. यामागे एक सुंदर तत्वज्ञान सांगितलं जातं. देवापर्यंत पोहोचण्याआधी माणसाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. इथे धर्म केवळ पूजा नसून जबाबदारी आणि कर्तव्य यांना अधिक महत्त्व दिलं गेलं आहे. आजच्या काळातही हा विचार तितकाच प्रेरणादायी वाटतो. दुपारनंतर आम्ही निघालो सॅक्रेड फॉरेस्ट ट्रेलसाठी. समुद्र आणि डोंगर यांच्या मधोमध वसलेलं हे पवित्र जंगल कोकणाच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. आमच्या फील्ड एक्सपर्ट सोबत चालताना आम्ही येथील वनस्पती, स्थानिक परंपरा आणि या जंगलाचं महत्त्व समजून घेत होतो. याच जंगलात आहे डुंगोबा देवस्थान. स्थानिक लोककला, श्रद्धा आणि निसर्ग संवर्धन याचा सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या या परंपरांमुळे हे जंगल आजही संरक्षित राहिलं आहे.
दिवसाच्या शेवटी आम्ही पोहोचलो गोल्डन रॉक्स बीच आणि नेवती किल्ला ट्रेलवर. एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरव्यागार डोंगर रांगा आणि समोर मावळतीकडे झुकणारा सूर्य. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात हा संपूर्ण परिसर आणखीच सुंदर दिसत होता. निवती किल्ल्याचे अवशेष आजही इतिहासाच्या अनेक आठवणी जपून उभे आहेत. किल्ल्याच्या परिसरातून दिसणारं समुद्राचं विहंगम दृश्य आणि सूर्यास्ताचा देखावा हा आमच्या संपूर्ण दिवसाचा परिपूर्ण शेवट ठरला. या 2 दिवसात आम्ही मालवणचा एक वेगळा चेहरा पाहिला. या प्रवासाने आम्हाला जाणवून दिलं की मालवण हे केवळ समुद्र किनाऱ्यांचं ठिकाण नाही, तर अनुभवण्यासारखी एक समृद्ध संस्कृती आहे. पण मालवणची सफर अजून संपलेली नाही. पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत आणखी काही खास ठिकाणांना आणि अनुभवणार आहोत मालवणचे आणखी काही रंग. तोपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.